हेलो एवरीवन, माय नेम इज कौस्तुभ एंड वेलकम बॅक टू कौस्तुभ आर्ट अँड व्लॉग। चलो भाई देखो अब मैं क्या कर। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू डू अ वॉल पेंटिंग इन 3 इझी स्टेप्स। जसं इतर स्केच काढण्याचे काही स्टेप्स असतात तसे वॉल पेंटिंग करण्याचे पण काही स्टेप्स असतात। सो ह्या 3 स्टेपमध्ये मी वॉल पेंटिंग कशी करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर वॉल पेंटिंग करताना आपल्याला सर्वात मोठा प्रश्न पडतो तो स्टार्टिंग कुठून करायची। वॉल पेंटिंग पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये किंवा तिसऱ्या स्टेपमध्ये काय काय करायचं असतं, स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये जाणार आहे। स्टेप 1 मधून आपण स्टार्टिंग कशी करायची हे सांगणार आहोत। स्टेप 2 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपण ऑब्जेक्ट किंवा ड्रॉइंग काढले भिंतीवर त्यावर कलर कसा भरायचा। आणि स्टेप 3 मध्ये सांगणार आहे की मी तुम्हाला डिटेलिंग कशी करायची जी खूप इम्पॉर्टंट असते। तर स्टेप 3 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक प्रॉपर फिनिशिंग कशी द्यायची, फिनिशिंग डिटेल कशी द्यायची हे 3rd स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओकडे जाऊया। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। इथे बिगिनिंग मध्ये आपल्याला जे काही रफ वर्क करायचं आहे, पेन्सिल इरेजर घेऊन किंवा स्केल जे काही आपले इन्स्ट्रुमेंट आहेत ते घेऊन इथे रफ वर्क करायचं आहे। आता इथे मला ट्री काढायचं आहे, त्यामुळे मला स्केल किंवा इतर कुठल्या इन्स्ट्रुमेंटची गरज नाहीये। मी फ्री हँड ड्रॉइंगनी करू शकतो इथे। सो मी पेन्सिल आणि इरेजर फक्त यूज केलाय। इथे रफ वर्क करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की रफ वर्क हे लाईट असलं पाहिजे, कारण त्यावर आपल्याला पुढे कलरिंग करायचं आहे। आणि मी इथे आधी थोडासा कलर केलेला आहे आणि मोठ्या नंबरचा ब्रश घेतलाय, म्हणजे ब्रॉड ब्रश घेतलाय, जेणेकरून माझा टाइम वाचेल आणि जास्तीत जास्त कलरिंग कव्हर होईल। कलरिंग करताना पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे रफ वर्क केलंय ते आपण कलरिंगनी ओव्हरलॅप करायचे आहे, जेणेकरून आपली जी पेन्सिल वर्क आहे तो दिसणार नाहीये। इथून पुढे आपल्याला जसे जसे ब्रांचेस पुढे छोटे होत जात आहेत तसे तसा आपल्याला छोट्या नंबरचा ब्रश यूज करायचा आहे। आणि कलरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता, पोस्टर कलर, ॲक्रेलिक कलर, ह्या बाबतीत तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन असतात। अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, इथे जे लीव्स आहेत तिथं मी डिटेलिंग देण्याचा ट्राय केलाय। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जी डिटेलिंग करतोय ती इतकी सुद्धा डिटेलिंग नाही झाली पाहिजे की आपलं जे मेन ऑब्जेक्ट आहे ते ओव्हरलॅप झालं पाहिजे। आता इथे मी लीव्स काढतोय पण एकदम लिमिटेड मध्ये लीव्स काढतोय, कारण जे मेन ऑब्जेक्ट आपला मधला जो ब्रांच आहे ट्रीचा त्याच्यावर काय ओव्हरलॅपिंग झाली नाही पाहिजे त्या लीव्सची। सो मी इथे लिमिटेड लीव्स काढल्यात अँड द रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ यू। सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे आपण ते टॉपिक अजून एक्सप्लोर करू शकू। आणि अजून ड्रॉइंगच्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, जस्ट गो अँड फॉलो द अकाउंट। टिल देन गुड बाय।